मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। तर आज बनवणार आता मस्त असं जवळा भरलेली वांगी। आपण वेगवेगळ्या प्रकारची भरलेली वांगी खातो, तर आज बनवणार आहे मस्त असं जवळा भरलेली, ती पण टेस्टी। तर मार्केटमध्ये गेलेली तिकडे छान असा मला जवळा दिसला, चला समजा जवळा घेऊ आणि काहीतरी वेगळ्या प्रकारची रेसिपी बनवूया। आणि ही बघा, ही वांगी आहे ती माझ्या किचन गार्डनमध्ये मी झाडं लावलेली वांग्याची त्याच्यावरची आहेत। तर आपण ती रेसिपी कशी करायची ते पाहूया। ते बघा, त्यासाठी इथे मी जवळा घेतलेला आहे। हा मी 1 वाटा आणलेला होता आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। बघा, स्वच्छ मस्त असा धुवून घेतलेला आहे चाळणीमध्ये। आणि त्याचप्रमाणे इथे मी 2 टोमॅटो घेतले आणि एकदम बारीक असं चिरून घेतलेले आहेत। आणि 2 कांदे आहेत, ते पण बारीक चिरून घेतले आहेत। आणि ही वांगी आहे ती बघा, ही मी चिरून असे प्रत्येक वांग्याचे 8 भाग केलेले आहेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत। त्यामुळे काय होते, मस्त अशी ती पसरली जातात एखाद्या फुलाच्या कळीप्रमाणे। आता एक पॅनमध्ये मी तेल टाकून घेते। ते 2 टीस्पून एवढं तेल टाकलेलं आहे। थोडासा कढीपत्ता मस्त असा फोडणीवर, त्यामध्ये मी टाकते बारीक चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया। त्याचप्रमाणे हे टोमॅटो आणि सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। आणि तिखटपणासाठी तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे 2 मिनिटं आपलं मस्त असं परतवून घ्यायचं आहे तेलावर छानपैकी। तर थोडंसं मीठ टाकून घेऊया, मिठामुळे ते लवकर शिजलं जाते कांदा टोमॅटो वगैरे। आणि पुन्हा 2 मिनिटं आपण मिक्स करून घेऊया। त्यामध्ये मसाले टाकून घेऊया। इथे मी घरगुती मसाला टाकलेला आहे, त्याचप्रमाणे हळद, त्याचबरोबर हे मी इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, तुम्ही गरम मसालाही टाकू शकता। आणि हे ड्राय कोकोनट, सुकं खोबरं भाजलेलं आहे ते, आणि थोडीशी कोथिंबीर, आणि तर छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे। आणि आता जवळा टाकून देते मी आणि छान असं ते पण मिक्स करून द्या। 1-2 मिनिटं असं नुसतं असं परतवून घेऊया बघा। आणि मध्यम गॅसवरच आपल्याला ही सर्व प्रोसिजर करायची आहे। सर्व मस्त असं मिक्स झालेलं आहे। त्यामध्ये मी थोडंसं कोकमचं आगळ टाकलेलं आहे आणि तेही आपण आता मिक्स करून घेऊया। तुम्ही लिंबूही वापरू शकता। तर त्यावर आपण झाकण ठेवून आपण 5 मिनिटं मध्यम गॅसवर शिजून देऊया। तेव्हा 5 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त असा जवळा शिजलेला आहे। तर गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊया। आणि ही वांगी आहे ते बघा, मी अशी मस्त असे 8 फोडी केलेल्या आहेत आणि अशी पाण्यामध्ये ठेवले, त्यामुळे मस्त असं ते फुललेलं आहे। त्यामुळे एकदम मस्त असं आपलं हे सारण भरलं जातं व्यवस्थित सर्व बाजूनी। ह्याप्रमाणे मी सर्व वांगी आहेत ती भरून घेते बघा, मस्त अशी एखाद्या फुलाच्या कळीप्रमाणे झालेली आहेत छानपैकी। आणि ही वांगी आहे ती माझ्या किचन गार्डनमधली आहे ती बघा, मस्त असं सर्व भरलेले आहेत। आता आपण इथे मी पॅनमध्ये तेल टाकून घेते आणि ही वांगी टाकून घ्या आपण आता भरलेली आहेत ती। आणि आता मस्त असं मिक्स करून घेऊया। आणि त्यावर जे थोडंसं असं उरलेला जी जवळा उरलेला आहे तो पण मी टाकून घेते। आणि आता आपण थोडंसं हे वरती खालती करून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण, अर्धा कप एवढा। आणि आता आपण याचं झाकण ठेवून 8 मिनिटं मध्यम गॅसवर शिजत ठेवूया। ते बघा 8 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त असं आपले वांगी मस्त असं शिजलेली आहेत, छानपैकी भरलेली वांगी तयार झालेली आहे, जवळा भरलेली। आणि ही गरम गरम भाताबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते, एकदम वेगळी रेसिपी छानपैकी। आणि मस्त वांगं पण छानपैकी शिजलं आहे। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। आणि जर आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।